आप देख रहे हैं न्यूज़ नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 19 अगस्त 2025 को शेतकरी भास्कर राजाराम जाधव मिस्त्री ने धुले जिला मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद लेकर एक बड़ा खुलासा किया है। नेर तालुका जिला धुले गट नंबर 37 में हमारी खेती है। इस पर अवैध तरीके से आवाजा सूर्य ऊर्जा प्राइवेट लिमिटेड कंपनी ने कब्जा करके वहां काम शुरू कर दिया है। हम हमारे परिवार के साथ हमारी खेती में गए तो कंपनी के गांव गुंडों ने हमको जान से मारने की धमकी देकर वहां से हकाल दिया, जिसकी तकरार हमने धुले जिला अधिकारी, धुले जिला पुलिस अधीक्षक, गृह मंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री राज्य सरकार, विरोधी पक्ष नेता राहुल गांधी, सामाजिक न्याय मंत्री, इन सब को 21 जुलाई 2025 को लिखी तकरार दी। आज 1 महीना हो गया है, लेकिन गरीब शेतकरी को न्याय नहीं मिला। इसलिए हमने निर्णय लिया है कि 21 अगस्त 2025 को धुले जिला अधिकारी कार्यालय पर बेमुद्दत आमरण उपोषण करेंगे। ये सब जवाबदारी प्रशासन व शासन की रहेगी। आणि कंपनीची मशिनरी आम्ही बंद केली तेव्हा हे तिथं आले, त्यांनी आम्हाला डरवलं, धमकवलं। मग ते आमची जमीन आम्ही त्यांना सांगितले की आजूबाजूचे जे शेतकरी असतात ते गट नंबर सांगितले, ते ड्रोन याच्यामध्ये सर्वेमध्ये आमची जमीन हीच आहे बुवा, आम्ही याच जमिनीवर पेरा करायचे, आमचे वडिलोपार्जित। तर ते म्हणे तुमच्या बापाची आहे का? मग गावातून काही लोकांना दारू पाजून आणलं, ते लोक सांगायचे आम्हाला ही जमीन आमची आहे। परत दुसरे लोक यायचे, ते सांगायचे आम्हाला ही जमीन आमची आहे। मग ते आम्हाला धमकवायचे की 37 गटला चतुर्सीमा नाही, तुमच्या जमिनी कुठे आहेत शोधा। आणि तिथं शेतकरी कुठं बी जायला उभा राहिला का ते सांगतात ही जमीन आमची आहे। अशा प्रकारे आम्हाला डरवून धमकावून त्या जमिनी तिथं परत 3 दिवसांनी मी मुलाला पाठवलं त्या ठिकाणी, तर कंपनीचं काम सुरूच होतं। तेव्हा माझ्या मुलाला धमक्या दिल्या, वापस इथं येऊ नको, नाही तर JCBने खड्डा करून गाडून देऊ, तुम्हाला कोणी तपास बी करणार नाही। मुलाने मला फोन केला, मी मुलांना वापस बोलून घेतलं, म्हटलं जाऊ द्या, आपण कायद्याने जे होईल त्याच्या पद्धतीने करू, नाहीतर आपलं सर सलामत तो पगडी 50 आपण कमवून पोट भरू। एवढ्या मोठ्या कंपन्या येऊन या ठिकाणी असे अतिक्रमण करतात आणि गरीब भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला पूर्णपणे मिळू देत नाही। गाव दलालांना हाताशी धरून ही कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करते, तशी आमची फसवणूक व्हायला नको। आमची एवढी इच्छा आहे की कंपनीने आम्हाला जमिनीच्या बदल्यात दुसरीकडे जमीन द्यावी किंवा दुसरीकडे आम्ही 1 हेक्टर तरी जमीन खरेदी करू शकू, एवढा पैसा तरी आम्हाला द्यावा। आणि कंपनीने दलालाच्या मार्फत नाही, कंपनीने स्वतः आमच्याशी व्यवहार करावा, कारण दलाल आमच्या शेतकऱ्यापेक्षा 3 पट पैसे जर कंपनीकडून खात असेल ते आम्हाला मान्य नाही आहे। या संदर्भात आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन करतो। या संदर्भात आम्ही म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना 1 महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं, मागच्या 21 तारखेला। त्यानंतर मी 15 तारखेला उपोषणाचं परवानगी मागायचं पण पत्र दिलेलं आहे, पण त्या पत्रांचा काही विचार होत नाही। म्हणून मी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतली आणि माझी जी समस्या आहे ती मी माझ्या सर्व पत्रकार बंधूंसमोर मांडली। आणि मला 100% विश्वास आहे, माझ्या भारतातला पत्रकार हा नेहमी गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो। जय हिंद, जय भारत।